आमच्या बाकीच्या लोकांना मी ठीक आहे ट्रेनिंग केलं मी सरांसोबत माझा बदल झालाय असं आहे का सगळ्यांनी तसं झालं की त्यांना काय वाटतं म्हणजे गणित शिकायचं असेल तर सगळ्या मुलांनी इथे यायचं फक्त आमच्याकडे प्रत्येक विषयासाठी वेगळा वर्ग नाहीये जागेचे अभावी असं कुठली पण नाही. आम्ही आता 5, 6, 7ला ऍक्च्युली चालू केलंय हे 1 ते 4ला विकास घर असल्यामुळे पहिली दुसरीला ते काही नाही गरज नाही वाटली. 3री 4थीचे 2 वर्गांसाठी काही वर करतात. आमच्या शाळेची मुळात इमारत अशी विभागली खाली 2-3 वर्ग वर 4 आम्हाला जागेअभावीच हा सगळं राबवता येत नाहीये. आणि मग इथं जे काही काम चालतं ते फक्त गणित आणि विज्ञानाचं संदर्भ साहित्य लावलेले मुलांनी केलेलं काम सगळं असं ते घटक मार्गदर्शन करायला आणि नंतर मग मुलं त्यांच्या पद्धतीने आता परिमितीवर काम चाललंय आमचं साहित्य तयार केलेलं आहे. आणि मिक्स गट केल्यामुळं मुलांनी त्यांना मला काहीच येत नाही त्याला काय केलं बेंचेस काढायचे ठेवायला साहित्य मुलं त्यांना पाहिजे तसं घेतात. कुठल्या साहित्याचं काय विचारायचं असेल तरी म्हणजे सांगते. माझं नाव जयश्री ढगे. मी पण सरांसोबत आनंद ह्याच्यात काम करते. मी रात्री फक्त मीटिंगला येऊ शकले नाही. सरांमुळे खूप बदल झाले. म्हणजे 1 वर्षभर सरांच्या सोबत आहोत आम्ही तेव्हापासून खूप आमच्यात खूप बदल झाले. सर्व शिक्षणाने खूप अभ्यास केला आणि त्याच्या संदर्भामध्ये रिसर्च वगैरे बरेचसे माझ्या मी केले. त्याच्यामुळे ह्या ज्या संकल्पना मला सांगते सर स्क्वायर का बता रही हूँ. लंबी 2 सेंटीमीटर
1 रुंदी 1 सेंटीमीटर, लांबी 2 सेंटीमीटर, रुंदी 1 सेंटीमीटर. शाबास. पुस्तक Good girl. एक जिल्हे. अरे वाव लेखक हो का? अरे आपल्याकडे पुस्तक आहे ना ज्यांनी लिहिलंय ना तेच आपल्याकडे आलेले आहेत. बघा त्यांचं नाव अरुण गोखले. सगळ्यांनी टाळा वाजवून कोण तिकडं ते मला ती खेचतच होती. पाहिजे तेव्हा लक्ष झालं पाहिजे. सरांचे सर तुमचं पण असतं माझं नाही हो आहे सर, पण आपल्या बालभारतीमध्ये सिलेबस असेल पुस्तकाचं नाव मला भाषेची इकडे सापडते. तिकडे सापडलं नाही विज्ञानाच्या विज्ञानाची इकडे सापडते. सुनील आमच्याकडे जवळ 800 पुस्तक आता आहे. सर आम्हाला यादी मिळाली तर आम्ही मागू. कारण आता आम्हाला आहे ना इथल्या ग्रामस्थांनी 10,000ची पुस्तकं दिली आणि इथले ग्रामस्थ पण खूप पालक वगैरे खूप चांगले सहकार्य आहेत. आमची शाळेची शिक्षकांसाठीची 10,000ची आता लायब्ररी तयारसाठी आणि जवळजवळ 800 पुस्तकं शासनाकडनं वगैरे अशी मिळालेली आम्ही मिळवलेली आहे. झालंय तुमचं दोघांचं झालंय. ते तिकडं द्या आणि ते तुम्ही द्या. आता माझा राहिला की आता हे जे विषय आहेत ते प्रत्येक विषयासाठी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग प्रोसेस वापरताय. तर यामध्ये जी पुस्तकं ऑलरेडी आहेत आता त्या पुस्तकांवरती तुम्हाला असं काही वेगळं काम करावं लागतं की ऍक्टिव्हिटी डिझाईन ते आहे ते पुस्तकात तुम्ही आहे तसं वापरू शकतो. पुस्तकात नाहीच आहे तसं काय. आता जी 1ली 2रीला अभ्यासक्रम आला त्यात ऍक्टिव्हिटीज आल्या पण जुन्या 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात नाही. फक्त ते आता भाषेच्या पुस्तकात त्यांनी 4 कौशल्यांवर दिले. पण आमची गणिताची विज्ञानाची पुस्तकं बघितली तर वेगळं काही नाहीच आहे. आपल्याला करावं लागतं. आता इव्हन बैजिक राशी शिकवताना मी काय केलं होतं छोटी छोटी हे केलं होते काय म्हणतात पदांचे कार्ड केले. मग त्याच्यावरनं जोडून तुम्ही द्विपदी तयार करा, त्रिपदी तयार करा आणि मग ते म्हणजे मुलांना ते कळलं पाहिजे की कशी द्विपदी तयार होते, कशी त्रिपदी तयार होते. आणि मग आता त्याची बेरीज करायची नक्की काय करायचं. पूर्णांक संख्यांचा मुलांना अजिबातही कळत नाही की धन आणि ऋण. मग आम्ही खेळ घेतला त्याच्यात मुलांचा की बाबा मी माझ्याकडं 9 रुपये आहेत आणि मला 8 द्यायचे. म्हणजे 8 गेले माझ्याकडे शिल्लक किती राहिला आता 1 राहिलाय ना मग धन चिन्ह दे. तुझ्यावर कर्ज राहिले ना मग तू आता ऋण चिन्ह दे. असं ते खेळ किंवा असं करून